प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे, तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे। मी उपस्थित मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्याची पुन्हा एकदा विनंती करून आजच्या कार्यक्रमासाठी सुरुवात करत आहे। अज्ञान अंधाराचा होतो नाश, अज्ञान अंधाराचा होतो नाश, जीवनात येवो सदा प्रकाश, जीवनात येवो सदा प्रकाश। समोर आहे दिव्याची रास, समोर आहे दिव्याची रास, आज आपल्या हस्ते येते उजळावा प्रकाश, उजळावा प्रकाश। दीप समयी समयी दीप पणती पणती, दीप समयी समयी दीप पणती पणती, दीप आकाश आकाश दीप तेजाची आरती, दीप तेजाची आरती। दीप चैतन्याचा उजळो हृदयात ज्योती, दीप चैतन्याचा उजळो हृदयात ज्योती, मना मनातून यावू, मना मनातून यावी आनंद सागरा भरती, आनंद सागरा भोवती। मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपण स्थानापन्न करत असताना सीमेवर त्यांना आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आमच्यापैकी एक जो शहीद झाला त्याला आम्ही आमच्या वर्गाच्या तर्फे आणि आतापर्यंत शहीद झालेले सर्व शहीद यांना सुद्धा आम्ही श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत। एक साथ सावधान होंगे, सावधान। जून 2024 रोजी सर आमचा ग्रुप क्रिएट झाला आता। त्याच्यानंतर मग या कार्यक्रमाचे सर्व प्रदीप शिंगटे यांचा मेसेज आला ग्रुपवर, वेलकम टू ऑल ऑफ यू, ऑल मेंबर्स आर ग्रुप ऍडमिन, काइंडली ऍड अदर्स फ्रेंड्स, रिगार्ड्स ॲडव्होकेट प्रदीप शिंगटे। त्याच्यानंतर काही आपलं गेट टुगेदरचा एकही मेसेज झाला नाही। त्यानंतर मेघा साबळे ग्रुपवर प्रकट झाला, मग त्यांचा मेसेज आला, स्वाती पवार, ज्योती जाधव, अलका कुंभार, नीलम जाधव, उषा पवार, टू बी कंटिन्यू। म्हणजे जे कोण आहेत त्यांनी हे करा, ग्रुपमध्ये ऍड करा। मग कोणीतरी मेसेज टाकला, मी आता त्या मेसेजचं नाव नाही सांगणार कोणी टाकला, हिरालाल गायकवाड, मंगेश बाचल, टॉपर। असे वाटले जून मध्येच प्लॅन होतोय की काय गेट टुगेदरचा, पण तोही काय झाला नाही। मग ग्रुपवर मेसेज सुरू झाले, बर्थडेचे झाले, फ्रेंडशिप डे झाला, दिवाळी झाली, दसरा झाला, न्यू इयर आलं, न्यू इयरचे पण मेसेज झाले, तरीही गेट टुगेदरचं कोणीच नाव काढलं नाही। मग एक दिवस 3 जानेवारी 2025 ला मनीषा बाबरचा मेसेज आला। तेही कसा आला की आमच्या बॅचच्या आधीच्या लोकांनी गेट टुगेदर केलेलं त्याचा व्हिडिओ फोटो टाकले आणि म्हटले की हे असं गेट टुगेदर आपलं कधी होणार। आणि मग सगळेजण जागे झाले ग्रुपवरचे आणि मग त्यानंतर सगळे कामाला लागले, फटाफट सगळ्यांनी नंबर्स आपल्या आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्यांचे नंबर ऍड केले, गेट टुगेदरची चर्चा सुरू झाली। पण परत तिथे तारीख पे तारीख आणि ती तारीख काही फायनल होतच नव्हती। मग 9 फेब 2 फेब अशी करता करता आपली 16 फेब्रुवारी ही तारीख आपली फिक्स झाली। आणि मग या ग्रुपवर पुन्हा ग्रुप कॉलिंग, मेसेज, मीटिंग अशा सुरू झाल्या आणि शिक्षकांसोबत बोलणे झाले, कसे करायचे काय करायचे सुरू झालं।
आणि ज्या दिवसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उजाडला आणि आज सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वांचे अभिनंदन आणि आभार। सगळ्यांनी उपस्थिती लावली इथे। यापुढील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मी अनोली काटवटे आणि अर्चना जगताप यांना सोपवते। थँक्यू, धन्यवाद। म्हणून आज आपण सर्वजण जे 94-95च्या बॅचला आपण 10वी मध्ये होतो, अगदी अ तुकडी आणि ब तुकडी 2 तुकड्या आपल्या होत्या। प्रत्येकाची ओळख त्यावेळेला प्रत्येकाला होती, पण आता चेहरा मोहरा, प्रतिष्ठा आणि मान सन्मान आणि भरपूर काही बदललंय। नावं तीच असली तरी बरंच काही बदललंय। मी सर्वांना विनंती करते की थोडक्यात आपला परिचय प्रत्येकाने आपल्या जागेवरूनच करून दिला तरी चालेल का? पुढे येऊन ज्यांना पुढे येऊन परिचय द्यायचा त्यांनी दिला तर चालेल, चांगलीच गोष्ट आहे। प्रत्येकाने आपला परिचय जागेवरून द्यावा, आपलं पूर्ण नाव आणि मित्र मैत्रिणी सगळ्यांना सहृदयी अभिनंदन करतो। राजकीय भाषण फार आम्ही ऐकतो, कधी भाषण करण्याचा योग येत नाही। सर इथून जे शाळेनं म्हणतात गेलेले दिवस परत येत नाहीत, पण आज खरंच इतकं मन भारावून गेलं की गेलेले दिवस आज या टीमच्या वतीने परत आलेले दिसून येत आहे। सर माध्यमिक शिक्षण इथं 10वी झाल्यानंतर 12वी मी शिवाजी कॉलेजला केली, त्यानंतर FY SY TY मुंबई विद्यापीठात केली। सर सांगायला अभिमान वाटतो की सर 10वी झाल्या FY ला ज्या वेळेस गेलो त्यावेळेस मामा म्हणले चल तुला महानगरपालिकेत नोकरी लावतो, पण थोडस घरगती काय मामा मामी असतात। त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह इथं शिकायला गेलो। सर ऍडमिशन घेतलं आणि FY पहिल्यांदा ज्या वेळेस FY ला ऍडमिशन घेतलं सर शिंदे सर मला माहित पण नव्हतं विषय कुठला घ्यायचं। माझी आई साधी आणि एक पॅन्ट शर्ट साधा असा विद्यार्थी मी तिथं गेलो। नेमके त्यावेळेस प्राध्यापक नाट्यपुत्याचे होते आपले प्राध्यापक डोंगरदेवे सर। त्यांनी म्हणले अरे बाळा, त्यांनी ते ओळखलं सगळ्या मुलांच्या हा वेगळा विद्यार्थी दिसतो। मग त्यांनी म्हणले अरे मी मराठीला आहे, तू मराठी विषय घे। सर अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल की मी एसटीडीत काम करून सकाळी प्राध्यापक कॉलनीत पेपर टाकून शिकलेलो विद्यार्थी आहे। म्हणजे इतकं सांगायला सर हे वाटतं की खूप खूप वाटतं सर। आणि कधी सर त्या हॉस्टेलला म्हणजे एखाद्या कायद्याप्रमाणे खाणं की एवढंच ते कधी ठेकेदाराचं टेंडर मिळालं, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं, पैसे आले तर तो धान्य पुरवायचं हॉस्टेलला, अन्यथा धान्यही कधी नसायचे। म्हणजे एक वाडा जर असेल तर 4-4 पाव खाणारे आम्ही विद्यार्थी आहोत सर। इतके हालाकीची परिस्थिती काढली, तदनंतर इतके जीवनाची म्हणजे इतकं सर आयुष्याची हेळसांड झाली। पण आदरणीय कैलासवासी लक्ष्मणरावजी पाटील साहेब यांनी आयुष्याचं माझ्या खरं सोनं केलं की ज्याने करून त्यांनी मला आपलंसं केलं। अरे मी म्हणलं साहेब तुम्ही खासदार आहात, मला ह्या गोष्टी नाही जाणार। अरे म्हणले मी पार्लमेंटला पहिल्यांदा गेलो, मला तरी कुठे ह्या गोष्टी माहिती आहेत पार्लमेंटच्या। त्यांनी त्यांच्या कुशीत घेऊन मला शिकवलं आणि अरे म्हणले हे राजकीय उद्या तू काय करशील म्हणून त्यांनी सर माझी बँकेत सुद्धा 17 वर्षापूर्वी ऑर्डर काढली। आज बँकेत सुद्धा मी द्वितीय श्रेणी अधिकारी म्हणून चांगल्या पोस्टवर कामाला आहे। तर नंतर तो विश्वास घेऊनच आदरणीय कॅबिनेट मंत्री माननीय नामदार मकरम पाटील साहेब, नितीन काका यांनी तो स्नेह जवळ करून मला जी माया दिली आणि आज त्यांच्या कृपेनंच आज त्या ठिकाणी आहे। थोडंसं मन गैरून येते, शब्द अडकतायत सर, पण खूप हे आणि तुम्ही जे गुरुजन वर्गांनी किंवा माझ्या आई वडिलांनी सर ह्या परिसरामध्ये किंवा ह्या गावामध्ये जी एक शिदोरी दिली ज्ञानाची ती इतकी आयुष्यभर पुरणारी आहे की ते कधीही सर विसरणारी नाही। आणि सर मी आयुष्य जगत असताना सुद्धा माझ्या मित्रांना वर्गमैत्रिणींना सांगू इच्छितो की मी कधीही माझ्या ज्या परिस्थितीचं गाठोळ माझ्या मागे ते कधी सर विसरलेलो नाही। तुम्ही म्हटला तसं मी कलेक्टर जवळ असू दे, मंत्री महोदयांजवळ असू दे, SP साहेबांजवळ असू दे, याला पण मी कधी आलोय, मी कशातनं आलोय हे कधी सर मी विसरलो नाही। मला राहिला घर नव्हतं सर, काटवटे सर तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे, तुम्ही माझ्या घरी आला आहात, पण आज जकातवाडीच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये माझा एक चांगला बंगला आहे, माझा मुलगा गाडी घेऊन पुढे म्हणजे बसलाय। म्हणजे देवानं माझी परिस्थिती जे मी दिवस सोसले ते दिवस माझे अतिशय चांगले निघून गेले।
दुसरं सांगायचं म्हणजे आज आमचे मित्र विजय जगताप तेही नेहमी असतात, तोही एका चांगल्या पोस्टवर आहात. मगाशी बोलता बोलता विषय तो बोलला की आपल्या इथल्या एक टाकीचा विषय आहे पाण्याचा, तो तुम्ही CSR फंडातून किंवा अन्य निधीतून एक महिनाभरातच ते काम सुद्धा मार्गी लावतो याची ग्वाही आमच्या 95च्या बॅचच्या वतीनं मी त्याची ग्वाही तुम्हाला देतो. ते काय टाकीचं काम असेल, सध्याचे मुख्याध्यापक कोण असतील, सावंत सर तर ते बनसोडे सर तर ते मला द्या, मी टाकीचं काय इस्टिमेट होईल त्याप्रमाणे आपण त्याला निधी उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी ग्वाही देतो. दुसरा विषय सांगतो, माझ्या वर्गमित्र मैत्रिणींना विनंती की तुमचं कोणतेही काम असू दे, जे माझ्या परीनं होईल ते मी या ठिकाणी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. आणि जय हिंद, जय हिंद. सर क्रॉस मध्ये जाऊ ना, असा हा मागे जाऊ ना, तुमच्याकडे मागशी दिसत नाहीत. हा शाळेमध्ये ठेवी रूपाने देणगी दिली जाते आणि ठेव ठेवून त्याच्यातून बक्षीस देणारी माझ्या 24 वर्षातल्या कार्यातील पहिली शाळा आहे. यांनी त्यांची भाची अनुष्का किरण जाधव हिच्या स्मरणार्थ ही ठेव विद्यालयाला ठेवलेली आहे. निश्चितपणे तुमच्या अपेक्षेप्रमाणे या विद्यालयाची पुढच्या वर्षीपासून जी बेस्ट विद्यार्थिनी असेल तिला या ठेवीच्या व्याजातून निश्चितपणे बक्षीस दिलं जाईल. धन्यवाद. गेल्यावर प्रकर्षाने जाणवते, पण शाळेच्या काही आठवणी मनाच्या कोपऱ्यात अजूनही दाटलेल्या असतात. पण शाळेच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात अजूनही आठवत असतात. आज आमच्या 94-95च्या बॅचच्या वतीने आम्हाला जे ज्ञानदान करणारे शिक्षक आहेत त्यांचा यथोच्च सत्कार करण्याचा कार्यक्रम आता आपण घेणार आहोत. जोरदार टाळ्या होऊ द्यात एकदा. सर समोर खूप चांगला दुर्मिळ योगायोग आहे की आम्हाला कार्यक्रमासाठी असे मान्यवर पाहुणे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले. पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानते. सर समोर येते. टाळ्या होऊ द्यात परत एकदा. ज्यांचं कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, जे प्रवास आहे चहूवर प्रकाश आहे. आपल्या येण्या जाण्यातून झाला सोहळा. त्याच्यानंतर मी शिंदे सरांना विनंती करते की त्यांनी पुढे यायचं आहे. फांदीवर बसलेल्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते. फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याच्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखांवर विश्वास असतो. असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे आमचे सर्व गुरुजन यांचा आम्ही सन्मानपूर्वक विजय जगताप यांनी
यांनी पटकन स्टेजवर यायचं आहे. अर्चना जाधव आणि विजय जगताप. उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूंबरोबर अजून एक ऋतूचं वरदान मनुष्याच्या जीवनात आहे आणि तो म्हणजे जिव्हाळा. अशी जिव्हाळ्याची आणि न्यायदान करणारी माणसं आम्हाला लाभली, म्हणूनच आमचं करिअर घडलं आहे. यानंतर मी महादेव गायकवाड या शाळेचे माजी मुख्याध्यापक यांना विनंती करते पुढे येण्यासाठी. त्यांचा सत्कार अनवर मुलानी आणि सुरेंद्र यांनी पुढे यायचा आहे सत्कार करण्यासाठी. अनवर मुलानी आणि सुरेंद्र पटकन या पुढे. सन्मान आपण सर्वांनीच मिळून गुरुवर यांचा करायचा आहे. त्यामुळे कदाचित नाव राहिलं तरी पण आपण स्वतःहून यायचं आहे आणि आपल्याला ज्ञानदान केलेल्या सर्व गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार करायचा आहे. अगदी नाव घ्यायचीच आवश्यकता नाही, कुणी जरी आलं तरी चालेल. फक्त औपचारिकता म्हणून आम्ही थोडासा गोंधळ नको म्हणून नावं घेतले. मी मैत्रिणींना विनंती करते आपणही जरी आलात तरी चालेल. यानंतर राजापुरे सरांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यायचं आहे. राजपुरे सर पुढे या. नीता सर्वांनी घ्यायचा आहे. कार्यक्रम सर्वांचाच आहे. सर्वांनी स्वतःहून सहभागी व्हा कार्यक्रमात. नंतर फणी गेम घेऊया आपण वेळ वाचला तर. संगीत पुढची घेऊया. नाव घ्या की. त्याच्यानंतर मी भिकाजी वैद्य सरांना विनंती करते की त्यांनी पुढे यायचं आहे. इंग्लिश सारखा विषय अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगणारे आणि सगळ्यांना कडक शिस्तीत इंग्रजी शिकवणारे की मोकाशी सर आणि मोहिते सर यांना घाबरणार नाही असं विद्यार्थी सापडणार नाही. मी तर फार सरांना घाबरायची, कारण माझं इंग्रजी फार कच्च, थोडं सुधारलं ते मोहिते सरांमुळेच खरं. यानंतर मी बीटी गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी पुढे यायचं आहे. आणि माने मॅडम उर्फ गायकवाड मॅडम यांचा सपत्नीक सत्कार होत आहे. माने मॅडमने आपल्याला भूगोल अतिशय उत्तमरित्या शिकवलेला आहे. मुख्याध्यापक माननीय बनसोडे सर यांचा सन्मानपूर्वक सत्कार आहे. मी माझ्या मैत्रिणींना विनंती करते की शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे सर यांचा सत्कार करावा.
फोटो बरं का थोडं खाली जरा चेहरा दिसत नाही. हां बस या जवळ. त्याच्यानंतर मी बनसोडे सरांना विनंती करते, त्यांनी पुढे यायचं आहे. हा समोर हात ना पाकिट नाही लावला तरी चालेल. करायचे ते आमच्या अगोदर शाळेमध्ये हजर असायचे. आमची बैठक व्यवस्था असेल, दरवाजे उघडण्याचं काम असेल आणि त्याबरोबरच आम्हाला आशीर्वाद आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं सुद्धा काम आमच्या आबांनी केलेलं आहे. धन्यवाद आबा. यानंतर मी शंकर दगडे यांना विनंती करते की त्यांनी पुढे यायचं आहे. फिरवा बुके फिरवा. हाय त्याला आत लावाय. नवो प्रकरण स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल आपल्या बॅच कडून त्यांचं अभिनंदन करण्यात यावं. जोरदार टाळ्या. पिंटू हात नका लावू. मागे सरका मागायला. अभिनंदन करायचं झालं नाही आता. अभिनंदन. यानंतर शंकर दगडे सरांना मी विनंती करते, त्यांनी पुढे यायचं आहे. तसेच आजचे दगडे सर सुद्धा या सध्याच्या शाळेमध्ये मार्गदर्शन करत आहेत. त्यांचा सन्मानपूर्ण सत्कार होत आहे. संधी मिळेल नाही म्हणून तो 2-3 मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू आहे, त्याचा उपयोग करून मी सांगतो. मी सर्वांना द्या मग सगळ्यांचा फोटो DJ आशीष SJ. बाबर शुभांगी रामचंद्र, बाबर सुजाता राजाराम, बर्गे सुजाता नारायण, जाधव अर्चना शंकर आणि जाधव ज्योती लक्ष्मण या माजी विद्यार्थिनींचा सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
हिंदीचे गाढे अभ्यासक जिना है क्योंकि मौत ना है जिना है हे जे फूल की मुरझाए हुए फूल की आत्मकथा शिकवताना सरांनी जी प्रस्तावना आम्हाला शिकवलेली होती सर, मला सांगताना आनंद होतो की मी जेव्हा माझा मुलगा 10वीला होता तेव्हा सुद्धा त्याला ही प्रस्तावना लिहून दिलेली होती. मनीषाची माझी चर्चा झालेली होती की हिंदीच्या प्रस्तावना सरांनी कोणत्या दिल्यात आणि त्याचा उपयोग आपल्या मुलांना कसा होईल. फानुस बनकर जिसकी हिफाजत खुदा करे, फानुस बनकर जिसकी हिफाजत खुदा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे, वो शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. यानंतर पुढचा सत्कार आहे डुबल संगीता सुधाकर, जगताप स्वाती नंदकुमार, जाधव सुजाता हनुमंत, जगताप अर्चना विनायक आणि जगताप शुभांगी कृष्णा यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय श्री शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करायचा आहे. माननीय श्री शिंदे सर. किती नशीबवान आहोत आपण सर्वजण की आज आपण जवळजवळ 40-45 वयाचे झालो तरी सुद्धा आपल्याला 5वी ते 10वी शिकवणाऱ्या गुरुवर्यांच्या हस्ते आपला सन्मान आणि सत्कार होत आहे. हे आपल्या सर्वांचं किती मोठं भाग्य आहे. समोर. धन्यवाद. धन्यवाद माने मॅडम. यानंतर पुढच्या सत्कारासाठी काटवटे अनोली प्रकाश, कदम प्रतिभा प्रकाश, पवार राणी यशवंत, पवार रुपाली रामचंद्र, पवार स्वाती माधव या माजी विद्यार्थिनींनी स्टेजवर यायचे. त्यांचा सत्कार करण्यासाठी माननीय श्री राजपुरे सर यांना मी विनंती करते. माननीय श्री राजपुरे सर. माननीय श्री राजपुरे सर यांच्या हस्ते या माजी विद्यार्थिनींचा सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमचे गणित विषयाचे अध्यापक श्री राजपुरे सर, आपले खूप खूप धन्यवाद. गणित विषय माझ्या नावडीचा, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का असं मी म्हटलो लहानपणी, पण जेव्हा 10वीत आलं तेव्हा कळालं आणि हळूहळू आमचा गणित विषय आवडीचा करणारे आमचे राजपुरे सर. धन्यवाद सर. यानंतर पुढच्या सत्कारासाठी मी आमंत्रित करीत आहे पवार माधवी जगन्नाथ, पवार माधवी जगन्नाथ, साबळे मेघा नारायण, शिंदे शैला अनिल, शिंगटे भारती सुदाम, शिंगटे नीता अरविंद. यासाठी माननीय श्री मोहिते सर यांनी स्टेजवर यायचंय. माननीय श्री मोहिते सर यांच्या हस्ते माजी विद्यार्थिनींचा सत्कार होत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. इंग्रजी विषय किती जरी अवघड असला तरी तो सोप्या भाषेत सांगून व्याकरणामध्ये जास्तीत जास्त मार्क पडून 10वीला 30% होऊन पास कसं जास्तीत जास्त होता येईल आणि जी मुलं हुशार आहेत त्यांना जास्तीत जास्त मार्क कसं पडतील यासाठी धडपडणारे आमचे मोहिते सर यांच्या हस्ते मुलींचा सत्कार होत आहे. धन्यवाद मोहिते सर आम्हाला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि आम्हाला जो इंग्रजीची गोडी निर्माण केली त्याबद्दल. यानंतर पुढचा सत्कार घेण्यासाठी यायचे शेख रेशमा अकबर, कुंभार अलका सर्जेराव, शिंगटे सविता हनुमंत,
शिंगटे शर्मिला विष्णू, सुर्वे पूनम विजय. यानंतर पुढच्या सत्कारासाठी माननीय श्री चव्हाण सर आणि मोकाशी सर यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचंय आणि माझ्या विद्यार्थिनींचा सत्कार करायचा आहे. शेख रेश्मा अकबर, कुंभार अलका सर्जेराव, शिंगटे सविता हनुमंत, शिंगटे शर्मिला विष्णू, सुर्वे पूनम विजय. या माजी विद्यार्थिनींनी यायचं आहे स्टेजवर आणि त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. बाबा सुनील रघुनाथ, हिरालाल गायकवाड, मी काटवटे सरांना विनंती करते की या विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. सागर गुजर आणि प्रसाद जगताप. प्रशांत कदम, विजय जगताप. मी मोकाशी सरांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. संदीप लांडगे, विजय जगताप, अमित पवार. रंगारच राहतात. मोहिते सरांनी बळव्याला सुरुवात केली, त्याच्यानंतर नदीतून कुठे गेला, त्याच्यानंतर वरातीमध्ये सहभागी झाला. अत्यंत इंटरेस्टिंग आहे. कधीतरी प्रवीण शिंदे, परंतु दगडात देव असतो असा देवाचा. प्रवीण सयाजी शिंदे आणि विकास सोनवणे. विजय जगतापचे एक आठवण सांगतो. विजय जगतापची मिसेस माझ्या स्टाफवर नवीन आल्या होत्या आणि त्यांनी ओळख करून दिली, मी उडतरची आहे. तर म्हणलं माझा एक विद्यार्थी आहे. त्यांनी सांगितलं, पूर्ण नाव सांगितल्यामुळे माझ्या लक्षात आलं. म्हणलं तो माझा विद्यार्थी आहे. इतका हडकुळा असा विजय होता. ते म्हणले तुम्ही सर आता येऊन बघा कसा हडकुळा येतो.
शिंगटे सरांना विनंती करते की पुढील विद्यार्थ्यांचा सन्मान करावा. अनवर किरण वंजारी, अंकुश कुंभार, राजू पवार, अंकुश कुंभार, राजेंद्र पवार, किरण वंजारी. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. या माजी तिन्ही विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत. आणि राजपुरे सर आणि माननीय श्री मोहिते सर यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री गोपाळराव पवार तात्या यांनी या पुढचा सत्कार विद्यार्थ्यांना प्रदान करण्यासाठी पुढे यायचं आहे. माननीय श्री तात्या यांनी या बॅच मधील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. अजय शिंगटे, गोरख बाबर, प्रदीप शिंगटे, अधिक सोनवणे यांनी पुढचा सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे, जीवनाच्या या फुलाला वेदनेचा गंध आहे. भाववेड्या वेदनेला रेशमाचा बंध आहे, रेशमाचा बंध आहे. काही माणसं साधी असतात परंतु त्यांचं कर्तृत्व खूप मोठं असतं. असे आमचे गोपाळ तात्या, त्यांचं आमच्या बॅचकडून पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर पुढचा सत्कार आहे प्रवीण शिंगटे, प्रदीप शिंगटे, सचिन सोनवणे यांनी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. यांचा सत्कार करण्यासाठी मी माननीय श्री भिकाजी मोहिते सर, माननीय श्री काटवटे सर यांना विनंती करते. यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. माननीय श्री राजपुरे सर, माननीय श्री शिंगटे सर यांनी या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये देहाचं वादळ आहे, हृदयामध्ये देहाचं वादळ आहे, अंतःकरणामध्ये जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे, येणारा क्षण आपलाच आहे. अँकरच्या माध्यमातून जीवन मेजीची बातमी बोलत असताना सुद्धा पुस्तक तिच्या समोर होती आणि तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये तिने हे सिद्ध केलं. माननीय व्यासपीठावरचे विद्यमान गुरुजन वर्ग, माजी गुरुजन वर्ग आणि पुढतऱ्याचे ज्येष्ठ नागरिक गोपाळ तात्या आणि माझ्या मित्रांनी, साधारण मार्च 1995 ते 2025 ऑलमोस्ट 30 वर्ष झाली. पहिली 10 वर्ष 10वी नंतरचे
करिअर मॅनेज करण्यात गेले इकडं तिकडं. मागचे 20 वर्ष मी या रस्त्यावरून येतोय जातोय. किमान महिन्यातून एकदा तरी या रस्त्यावरून एक फेरी असते माझी. हे 40-50 फुटाचं अंतर परत एकदा क्रॉस करायला जवळजवळ 30 वर्ष लागली. कदाचित त्यात माझाही थोडासा कमजोरपणा म्हणता येईल किंवा थोडं मागा पडल्यासारखं आहे. आपणही शाळेशी काहीतरी संबंध साधले पाहिजे. माझ्याकडून इथे थोडीशी चूक झाली म्हणता येईल किंवा त्या गोष्टीत मागं राहील. आपली पिढी अशी आहे की जिनं बरीच स्थित्यंतर बघितली. ती अगदी कधीच फोन नव्हते, त्याच्यानंतर लँडलाईन, STD आले, स्टँडर्ड मोबाईल, अँड्रॉइड, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एवढी स्थित्यंतर बघताना सोशल मीडियामुळे जग जवळ आलं म्हणतात, पण ऑलमोस्ट माझ्यासाठी तर 1-2 महिन्यापूर्वीपर्यंत त्यातल्या बऱ्याच लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर पण नव्हते. त्या गोष्टीत आपले लोक किंवा आपण त्यामुळे कमी पडलो का काय माहीत नाही, की जो संवाद सुसंवाद या त्या गोष्टीनं साधायला पाहिजे होता. खूप फास्ट जग जवळ आलेलं आहे. त्या गोष्टीत आपण थोडंसं कमी पडलो असं माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. मागचा 30 वर्षापूर्वीचा जर काळ आपण परत सगळ्यांनी आठवलं तर आपली तुकडे होते त्यावेळी, त्याच्या अगोदर 94 पर्यंत सिंगल तुकडे होते, फक्त एकच तुकडे होती 10वीची. आपली तुकडी जी पहिली होती ज्यावेळी 2 तुकड्या झाल्या आणि स्ट्रेंथ वाढली. सगळ्या शिक्षकांच्या मनात दगदग होती की मागचा जो हिस्ट्री होती, इतिहास होता की चांगला स्कोअर आणायचा किंवा चांगला पर्सेंटेजमध्ये शाळेचा गुणवत्ता फलक तो कुठे रजिस्टर नाही झाला पाहिजे. त्यासाठी जवळपास सगळ्यांनीच अहोरात्र मेहनत घेतली. शिक्षकांचे त्यावेळेचे कष्ट खूप प्रचंड होते. मला वाटतं त्यावेळी पहिल्यांदा आपण उन्हाळ्यामध्ये पण 1 मे ते 1 जून हा 10वीचा एक्स्ट्रा क्लास चालू केला. त्यावेळी सरांनी एक्स्ट्रा क्लास आय थिंक मला आठवत असेल तर त्यावेळी फक्त नॉमिनल 100 रुपये फी क्लासची घेतली होती. आजवेळी ज्यावेळी मी माझ्या मुलीचे फक्त नर्सरीला लाखो रुपये भरतो की म्हणून, त्यावेळी मला आठवतं की कदाचित त्या 100 रुपयाची एवढी ताकद होती की आम्हाला एवढं उभं केलं की आम्ही लाखो रुपये फी इझिली भरू शकतो. तेवढी त्या फक्त 100 रुपयाच्या म्हणजे फक्त फी म्हणून नॉमिनल होती. तो 1 महिना माझ्यासाठी पूर्णपणे 10वीची बेसिक प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीत करण्यात आला. त्यानंतर मला वाटतं ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंतच मी क्लासमध्ये होतो. त्याच्यानंतर मला सांगितलं की तू बाहेर बस, बाकीची मुलं आहेत, तुझा स्वतःचा स्टडी कर, बाकीची मुलं कंटिन्यू करतील क्लासमध्ये. त्याच्यानंतर बरेचसे माझे मित्र आहेत, त्याच्यानंतर मला वाटतं 10 ते 12 जण आम्ही परत कंटिन्युअस क्लासमध्ये बाहेर. पण ते जे घडवून घेतलं एवढ्या कमी वळात एवढं घोटून घेतलं ते अक्षरशः मला आठवतंय. माझा ज्यावेळी बायोलॉजीचा जीवशास्त्राचा पेपर होता, आदल्या रात्री मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत आमच्या ज्वारीची मळणी चालू होती आणि मी ज्वारीच्या मळणीवर, मी आणि माझा वाचा, आम्ही मामाचे एका वर्गात होतो, सगळ्यांना माहिती. आम्ही दोघेही ऑलमोस्ट 1:30 वाजेपर्यंत तिथं ज्वारीची मळणी करत होतो. तिथून घरी आलो, झोपलो, सकाळी उठून पेपरला गेलो आणि 40 पैकी 39 मार्क त्या आहेत मला, आय नो दॅट. तर ते एवढी चांगली तयारी याच्या अगोदर एवढी घेतली होती की आम्हाला फायनलपर्यंत आपल्याला एवढा स्ट्रेस आला नाही की खूप जास्त पद्धतीत खूप हसत अभ्यास करायला लागतो वगैरे वगैरे. तर ती एवढी छान तयारी सगळ्या शिक्षक वर्गाची खूप चांगली होती. आणि त्यावेळी नशिबानं असा रूल नव्हता की शाळेत मुलांना बोट लावायचं नाही, मारायचं नाही वगैरे वगैरे. त्यामुळं ते छडी लागे छमछम हे त्यावेळी खरंच वाक्य होतं. आत्ता पण इतकं सेन्सिटिव्ह पालकही नव्हते, ओव्हर सेन्सिटिव्ह, त्यामुळं खरंच शिस्त लावता आली. दुसरी गोष्ट, ज्यावेळी त्याच्यानंतर 10वी नंतर मी 12वी पर्यंत गेलो. 12वी नंतरही मी ज्यावेळी डिप्लोमाला गेलो, म्हणजे डिप्लोमाची फी वगैरे ऐकून आजच्या जर फीज बघितल्या तर खूप मोठा फरक आहे. म्हणजे डिप्लोमाची फी अक्षरशः गव्हर्नमेंट असल्यामुळे 134 रुपये वार्षिक फी होती आणि 550 रुपये पूर्ण वर्षाच्या हॉस्टेल. आणि इंजिनिअरिंगची फी 4,610 रुपये आणि 550 रुपये पूर्ण वर्षाचं हॉस्टेल. आणि तेवढाही खर्च घरच्यांना कदाचित म्हणता येईल झेपला नाही किंवा काही. त्यासाठी काही दानशूर लोक समाजामध्ये निर्माण केलेलीच असतात देवानं. त्यातले एक इथं ऑलरेडी आहेत, गोपाळ तात्या. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप चांगली आर्थिक मदत केली. मी त्यांचा कायम ऋणी आहे. मी आजही त्यांना बऱ्याच वेळा स्वतः पर्सनली भेटायला जातो. त्याच्यावरून एक ठरवलं की ज्यावेळी आपल्याला कुठेतरी चांगले दिवस येतात त्यावेळी आपणही समाजाचं ऋणी राहिलं पाहिजे. त्यामुळे मी कुठेही गाजावाजा न करता, कुठलंही माझं कुठं कशातही नाव नसतं, काय नसतं, कितीतरी अडलेला बऱ्याच लोकांना मी हेल्प केलेली आहे, मदत केलेली आहे भरपूर. फक्त एक तत्व पाळलं, आपलं कुठेही सरफेसवर नाव आलं नाही पाहिजे, एक फोटो नाही आला पाहिजे, एका शब्दानेही कुठं त्याची वाच्यता नाही झाली पाहिजे.
ज्यावेळी माझ्या मुलांनाही संस्कार देताना घेतो की ज्यावेळी तुमच्या आत्ता तोंडात सोन्याचा चमचा भरून खायला मिळतं त्यावेळी एक पिढी मागच्या कुठंतरी कष्ट असतं. त्यात तुमची आई असतील, वडील असतील, शिक्षक असतील, अजून कोण असतील, कुठली तरी एक पिढी उपाशी राहते. त्यामुळे दुसरी पिढी तयार होते आणि तिसऱ्या पिढीला पोटभर मिळतं. त्यामुळे तिसऱ्या पिढीनं अगोदरच्या 2 पिढ्या मागचं कायम ऋणी राहिलं पाहिजे. त्यामुळं माझी फरक असा पडतो फक्त की माझी मुलगी 10 वर्षाचीच आहे, पण माझे वडील ज्यावेळी बेडरीड होते, कायम अंथरुणाला खेळून होते, साधारण खूप जेवत नव्हते, पण अक्षरशः त्याचं सगळं करताना त्या 10 वर्षाच्या मुलीनेही तेवढी मनापासून मदत केली. म्हणजे जे आपण पेरतो ना ते नक्कीच उगवलं जातं. तेवढं फक्त आपण आपल्या पुढच्या पिढीला केलं पाहिजे. शिक्षकांच्या कष्टांबाबत तर काही म्हणजे शब्द अपुरे पडतील. प्रत्येकाची पद्धत वेगळी होती, प्रत्येकाचं हे वेगळं होतं. मोठं एकच होता, ध्येय एकच होतं, शाळेचा निकाल चांगला आणायचा. खूप चांगल्या पद्धतीत हे घेतलं. लकीली आपली शेवटची बॅच असल्यामुळं साधारणतः मार्च ऑक्टोबर म्हणलं तर 9.5 वर्षाचे 19 पेपर आपल्याकडे सोडवायला होते. तेवढे सोडवून शिक्षकांनी घेतले, मुलांनी तेवढं चांगलं सहकार्य केलं. मला त्यातला एक प्रश्न आठवतोय, मला सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय का म्हणतात? हा काटोडे सरांनी सांगितलं होतं हा प्रश्न या वर्षीला येणार आहे. साधारण 19 वर्षापैकी 18 वर्ष तो प्रश्न पडला होता आणि तो प्रश्न मार्च 1995च्या परीक्षेमध्ये आला. बऱ्याच आठवणी आहेत. त्यावेळी इथंही खूप बाहेर शिस्तांतर बघितली. कधी काळी त्या ओढ्याला पूल नव्हता, नदीला थोडं पाणी आलं, पाऊस पडला, खडकीची मुलं, कळंब्याची मुलं लवकर सोडणे. तो अक्षरशः आमच्या नदीवरचा एक पूल 94 पर्यंत होऊन पडला होता. ज्यावेळी माझी 10वी झाल्यानंतरच तो कंप्लीट झाला. कदाचित त्याचं मला 10वी व्हायची वाट बघत असेल कदाचित. 95 नंतरच्या पावसानंतर तो पूल कंप्लीट झाला. तिथपर्यंत जेवढी पाऊस येईल त्यावेळी पाण्यातून प्रवास केला. पण एक आवड होती. नाव जरी उडतरे हायस्कूल असलं तरी शाळा सगळ्यात जवळ सर्जापूर आणि कळंबीच्या मुलांना होती. उलट उडतारे आणि खडकीच्या मुलांना खूप तंगडेतोड करत यायला लागायचं. त्यामुळे सगळ्यात फास्ट आम्ही पोचायचो. आणि मला लहानपणापासून असं वाटायचं मला हायस्कूलला जायचं हे मी एवढंच होतं की माझ्या गावातल्या शाळेत मला शाळेत डबा घेऊन जाता येत नव्हतं. कुठेतरी शाळेत जाऊन डबा खायची एक क्रेज होती. त्यामुळे मला वाटायचं मी कधी एकदा हायस्कूलला जातोय. 8वीला आल्यापासून तो खूप मोठा एन्जॉय केला. त्यानंतरचं जवळजवळ 8-9 वर्ष त्याच्यानंतर कॉलेज झालं. पण जे बॉन्डिंग असतं किंवा ऋणानुबंध असतात त्यावेळी ते झालेले असताना ते कुठं परत मिळत नाही. त्या वय वाढलं ना की त्याच्यामध्ये बाकी सगळ्या भावना येतात. म्हणजे थोडासा स्वार्थ येतो, हे होतो. निरागसपणाचं वय म्हणजे मराठी शाळा आणि हायस्कूल. जी मैत्री होते, जे होतंय 30 वर्षांना भेटले तरी तेच ऋणानुबंध तेवढेच फ्रेश असतात. कारण त्याच्यात निरागसता सोडून बाकी काय नसतं. त्याच्यात मी भरपूर कॉलेजचे मित्र झाले वगैरे वगैरे, पण एवढं एक बॉन्डिंग 30 वर्षानंतरही कुठं काही जाणवलं नाही. विशिष्ट असतं की कॉलेजचं जर गेट टुगेदर असलं ना तर कॉलेजमधले किंवा डीएड बीएड तर एकमेकांना बोलवताना आवाजावं बोलवतात. पण 10वीचं एक गेट टुगेदरचं वैशिष्ट्य आहे, कुणीच कुणाला आवाजावं बोलवत नाही. हे वैशिष्ट्य आहे 10वी गेट टुगेदरचं. मी काय बोलायची अशी विशेष तयारी केलेली नाही. अचानक तुम्ही मला बोलवलेले. तो उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, गुरुजनांनो, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की या मातीनं आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे आणि याच मातीत माझी आजी सावित्री हरिभाऊ शिंदे म्हणजे सरांची आई, तिचा जन्म झाला आणि या मातीनं आम्हाला भरपूर काही दिलं. 10वी पास झालो 1995 साली आपण. आणि 10वी पास आउट झाल्यानंतर आपण बाहेर गेलो तर त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे भरपूर काही मला पुढे बघायचं होतं. 10वी पास झाल्यानंतर प्रवीण, मी आधी किसनवीर कॉलेज वाई येथे गेलो. तिथे 11वी-12वीला आम्ही ऍडमिशन घेतलं. तिथं काही फार काही करू शकलो नाही. त्याचं शल्य डोक्यात होतं की तिथे काही जास्त करू शकलो नाही. मग BSc ला ऍडमिशन घेतलं. BSc ला ठरवलं की आपण अभ्यास करायचा.
आणि चांगले मार्क मिळवायचे. तर बीएससीला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननी मी केमिस्ट्री पास झालो. बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री हे विषय होते आमचे. तर त्याच्यानंतर MSc करायची की अजून काय करायचं, तर त्याबाबत काय निर्णय होत नव्हता. मग पुढे आम्हाला अशी माहिती मिळाली की एक ॲडव्हान्स डिप्लोमा इन टेक्निकल अँड अनालिटिकल केमिस्ट्री, पुणा कॉलेज ऑफ फार्मसीला तो एक कोर्स आहे, तर तिथं जायचं. तो 2 वर्षाचा कोर्स होता. तर आम्ही पुन्हा तिथं गेलो. खऱ्या अर्थानं आम्हाला किसनवीर महाविद्यालयामध्ये हॉस्टेलचं जीवन जगायला मिळालं. म्हणजे अक्षरशः सकाळच्या एसटीने आमचे डबे यायचे. आमच्या ताई म्हणजे सरांच्या मिसेस त्या डबे बनवून द्यायचा. तेच डबे आम्ही सकाळचे संध्याकाळपर्यंत खायचो. आणि आम्ही भाजी एक तिथं बनवायचो फक्त. आणि भाजी आम्हाला माहित होती फक्त बटाट्याची. एक रॉकेलचा स्टोव होता आमच्याकडे आणि ती भाजी बनवायची फक्त. आणि चपाती वगैरे तेच असायचं संध्याकाळी. आता पुण्याला गेल्यावर पण तेच झालं. आम्ही मेस लावली होती, पण तिथं गेल्यावर ते काय आम्हाला बरोबर वाटलं नाही. मग आम्ही सर्वांनी मिळून ते बनवूनच खायला सुरुवात केली. तर तिथनंतरचं माझं शिक्षण आता मला वेळोवेळी कोर्टात जायला लागायचं. तर कोर्टात गेल्यावर काय व्हायचं, ॲडव्होकेट सकाळी 11 वाजता मला बोलवायचे आणि ते म्हणायचे बस आता तू. काय झाले काय समजायचंच नाही, नक्की बोर्ड काय, कसं हिअरिंग असतं, किंवा प्रत्येक मॅटरची स्टेज असते कोर्टातली. म्हणजे नोटीसची स्टेज असते, रिटर्न स्टेटमेंटची स्टेज असते, आर्ग्युमेंटची स्टेज असते, फायनल हिअरिंगची स्टेज असते. काही माहीत नव्हतं त्यावेळी. तर ते 11 वाजता तिथं बसायला सांगायचे आणि संध्याकाळी 6 वाजता बोलायचे, अरे कशाला थांबलाय तू, हे तर दुपारी संपलेलं आहे मॅटर. मी त्यावेळी ठरवलं, म्हटलं की ह्या एक क्षेत्राचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग मला माझ्या आजोबांनी, वडिलांनी, सरांनी सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि मी ठरवलं. मग एकतर मी 2000 साली BSc पास झालो. 2 वर्ष ह्या कोर्समध्ये गेली होती माझी. पण नंतर म्हटलं मी जर पहिल्या वर्षी पास झालो तरच मी पुढे शिकणार. कारण काय की 3 वर्ष मला पुन्हा माझ्या आयुष्यातली घालवायची नव्हती. आणि त्यावेळी 5 to 6% फक्त त्याचा निकाल लागत होता. आणि टोटल मला जवळजवळ 35 सब्जेक्ट होते. मी सलग 3 वर्ष पास झालो. मला अजून आठवते की आम्हाला एक प्राचार्य होते मोहन खारकर. तर ते कधी पुस्तक घेऊन यायचे नाही आणि ते क्रिमिनल लॉ शिकवायचे. तर त्यांनी मला सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हिंदू लॉमध्ये एक शिकवलं की हु इज हिंदू. मी म्हटलं एवढं कॉलेज लाईफ आपलं सगळं झालंय, पण हु इज हिंदू, हु इज मुस्लिम हे कधीच शिकलो नाही. हु इज मॅन, त्या सगळ्या डेफिनेशन त्यावेळी मला माहिती झाल्या. आणि मग नंतर मला त्या क्षेत्राविषयी सगळी आवड निर्माण झाली. पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर ॲडव्होकेट DV पाटील, म्हणजे ज्यांच्याकडे आता मोठ्या केसेस होत्या, BD कदम वगैरे, ते आम्हाला शिकवायला होते. सातारा डिस्ट्रिक्ट कोर्टातली मला बऱ्यापैकी सगळी माहिती झालेली होती. पण नंतर म्हटलं की बाहेर पडून आपण हायकोर्टमध्ये जाऊन माहिती घ्यायची की कशा पद्धतीने तिथं कामकाज चालतं. तर माझा एक मित्र आणि मी हायकोर्टला गेलो. त्यावेळी मी पहिल्यांदा मुंबई बघितली. बरेचसे किस्से आहेत मुंबईतले, ते मी आता नाही सांगत बसत, वेळही नाही. आता मुंबईत मला वाटतं प्रतिभा पण मुंबईलाच तिला माहिती आहे, ट्रेन आहे बाकी. तर तिथं गेलो तर हायकोर्टमध्ये एक 6 महिने प्रॅक्टिस करायचं आणि माघारी यायचं साताऱ्याला, असं मी ठरवलं. तर तिथं गेल्यावर एक लक्षात आलं की 6 महिने कोणतं कोर्ट कुठं बसतं ह्याच्यासाठीच तो वेळ जातो. 6 महिने. मग बाकी सिव्हिल, क्रिमिनल, आणि तिथं एवढी डिपार्टमेंट आहे त्या सगळ्या, म्हणजे कुठले एकही कोर्ट असं राहिलं नसेल मुंबईतलं. म्हणजे ED डिपार्टमेंट असेल, मंत्रालय असेल, EOW असेल, किंवा आयुक्त कार्यालय असतील, CID ब्रँच असतील, किंवा वेगवेगळे महसूल डिपार्टमेंट, मंत्री, एकही मंत्र्याचं डिपार्टमेंट नव्हतं की तिथं मी जाऊन नाही आलो. किंवा कंझ्युमर कोर्ट असेल, मॅरेज पिटिशन्स असतील, ह्या सगळ्या पिटिशनचा अभ्यास केला. आणि मग त्याच वेळी लक्षात आलं की हे क्षेत्र म्हणजे खूप मोठा समुद्र आहे. म्हणजे याच ओढ्याच्या काठी आम्ही शिकलो, पण समुद्र काय हे मला मुंबईत गेल्यावर समजलं. आणि तिथून पुढे मग माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे अगदी सर्व राहण्याच्या ह्याच्यापासूनच्या सर्व अडचणी होत्या. तो एक मोठा इतिहास आहे. पण मला ह्या शाळेत येताना एक माझी इच्छा होती की आपल्याला एक सायकल असावी सगळ्या हँडलची. ती काही मिळाली नाही मला, पण मी 10 सायकल घेतल्या नंतर. त्या इच्छा पूर्ण झाल्या माझ्या नंतर. तर LLBचं हे पूर्ण शिक्षण करत असताना मी क्रिमिनल मध्ये माझी जास्त आवड क्रिमिनल मॅटरची होती. तर एक किस्सा सांगतो तुम्हाला की मी या शिक्षकांचे आभार अशासाठी मानतोय की याच शाळेत मी मराठी शिकलो आमच्या बापूंच्याकडून. आता मी बापू म्हणतो कारण मी कधी त्यांना शिंदे सर म्हणत नाही.
मराठीचं ड्राफ्टिंग हे मला इथंच शिकायला मिळालं आणि तिथं मी म्हणजे टॉपचं मराठी ड्राफ्ट करू शकतो हे सगळ्यांना माहिती झाली तिथं. मग तिथं मला उत्साह वाढला. पुन्हा मुंबईत गेल्या मला हिंदीच्या भाषेचं सुद्धा तिथं सगळ्यांना माहिती की हिंदीशिवाय बोललं जात नाही. तर मोकाशी सरांनी जे काही शिकवलं त्याचा मला खूप मोठा उपयोग झाला. फक्त त्यांनी एक शिकवलं ना ते आजही त्याचा अर्थ मला समजला नाही. तर त्यांनी एक हरिवंशराय बच्चन यांची कविता सांगितली होती कि जिंदगी की कश्मकश से तंग आकर एक बेटा अपने बाप से पूछता है तूने मुझे पैदा क्यों किया. ती वेळ माझ्यावर सुद्धा आली होती. त्याच्यानंतर त्याला काहीच करू शकत नाही आपण. एक मिनिट. जिंदगी की कश्मकश से तंग आकर मेरे बेटे पूछते हैं मुझसे हमें पैदा क्यों किया. आज की पीढ़ी मैंने कहा जिंदगी की कश्मकश पहले भी थी, आज भी है, इससे आगे होगी और भी ज्यादा. तुम एक नया कानून बनाना, अपने बेटों को पूछकर उन्हें पैदा करना. हे मला आजही समजलं नाही की ते कसं करायचं. सर इथं समोर शिस्तीचा डायरेक्टर मोकाशी सर सर्व आणि आदरणीय राहिल्या सर्व गुरुजन वर्ग. मी माझा मुलगा या शाळेत आहे, त्यानिमित्ताने या शाळेत माझं येणे जाणं सारखं असतं. पण आज आपण आज बऱ्याच वर्षाने इथं भेटलो. मी पहिला 5वीच्या वर्गाच्या जवळ गेलो, तिथं आपला वर्ग होता, तिथं विटेकर सर आम्हाला क्लास टीचर होते. नंतर 10वीचा शेजारीच वर्ग आहे अलीकडं, तिथं सुरेश शिंगटे सर क्लास टीचर होते. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. त्यांनी मला शिकवलेलं पहिल्या दिवशी, बाळा इकडं बस इथं बस. आणि शिस्तीचा धडा देताना माननीय मोकाश सर होते, माझे कपडे बघायचे आणि मला कधी कधी मार्गदर्शन करायचे, थांबवायचे. मला अजून सुद्धा ते आठवत आहे. आणि आज खऱ्या अर्थानं शाळेत 10वीत आलो, 5वीत आलो, त्याची जी प्रचिती आहे ती मला आज आली आणि फार आनंद झाला. सगळे जुने लोक भेटले, मैत्रिणी भेटले, आवाज दिला, प्रत्येकाने ओळखलं. मला कोणी बऱ्यापैकी लोकांनी ओळखलं नसेल, माझ्या तब्येतीत फरक झालाय. परंतु एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो, थोडक्यात बोलणार आहे. आज 30 वर्षांनी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. मात्र मागे वळून पाहताना कालच आपण 10वीमध्ये होतो असे वाटतंय. शालेय जीवनात असताना झालेल्या गॅदरिंग, त्यावेळच्या विविध क्रीडा स्पर्धा थोडक्यात बोलणार आहे. कारण आपल्याला आता 1:45ला जेवण आहे, त्यामुळे स्पीड धरलंय तुम्ही म्हणणार. आणि मी वागता नाही आधीच सांगितलं, त्यामुळे सर बघतात माझ्याकडे, तसं काही मागतात. तर शालेय जीवनात असताना केलेले गॅदरिंग, त्यावेळी विविध क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, वक्तृत्व, चित्रकला, हस्ताक्षर, विविध स्पर्धा आणि त्यामधील यशासाठी केलेले प्रयत्न हे सारं स्पष्टपणे आज डोळ्यासमोरून तरळत आहे. आज वयाची 40 ओलांडलेली तुम्ही आम्ही सर्वजण नोकरी व्यवसाय करिअरचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असला तरी शाळा माऊलीच्या प्रांगणात आल्यावर पुन्हा एकदा ते विद्यार्थी जीवन आठवणीत आल्याशिवाय राहत नाही. खरं तर मराठी शाळेतून आता 5वी जेव्हा आलो तेव्हा अक्षरशः कच्ची मडकी होतो. मात्र इथे ज्ञानाची शिदोरी शिकून आम्हा जीवनास सामोरे जाणारे सच्चे व पक्के नागरिक घडवण्याची कामगिरी आमच्या शिक्षकांनी केली. यशवंत शिक्षण संस्था विभाग सुरूर सब्जेक्ट वाक्य आहे, विद्यार्थी भाग्यवंत. त्या विद्यार्थी भाग्यवंत त्या आपल्या वाक्याप्रमाणे, ब्रीद वाक्याप्रमाणे आमच्या त्यावेळेच्या शाळा बॅचच्या मुख्याध्यापक आणि त्या सर्वच असणाऱ्या शिक्षकांनी आपणावर मनापासून संस्कार केले. म्हणून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनास खऱ्या अर्थाने आकार आला. आज प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहोत. मात्र ही सर्व वाटचाल करण्याचे बाळकडू शाळेत मिळालेल्या संस्काराने व शिक्षणाने शक्य झाले. आज आपण या गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. प्रत्येकजण आपले कुटुंब, करिअर या विषयाने चर्चा करत आहोत. मात्र जरा विसावू या वळणावर असे म्हणताना पुढील वाटचाल आशादायी व उत्तम व्हावी म्हणून आजचे हे स्नेहसंमेलन संजीवनी देणारे टॉनिकच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मग अशी मी जाधवने तुम्हाला सांगितलं की आपण आज इथं 95-94-95च्या बॅचने काय देणार असं प्रदीपचा मला परवा फोन आला, आपलं बजेट काय आणि आपण काय करायचं. तेव्हा माझ्यासमोर दादा आला. कारण आम्ही 5वी ते 10वी एकत्र शिकताना माझ्याबरोबर माझा जर शाळा सोबती कोण होता तर सागर गुजर, मी आणि दादा आम्ही एका बेंचवर बसत होतो. आणि आमची सुरुवात फार खडतर प्रवासाने झाली. मी उत्तर राजकीयमध्ये येत होतो, मी चिखलातून येत होतो, तेव्हा आम्हाला रस्ता नव्हता, बांधाने येत होतो. आणि ते दिवस निसर्ग मी आपलं एवढं चांगलं हायस्कूल आहे पण ह्याची किंमत आता जी शहरामध्ये आहेत शिकतायत त्यांना कळत असेल. कारण माझा मुलगा मी निर्मलाला शिकू शकलो असतो पण बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये माझी मुलं इथे शिकणार. माझी मुलगी मराठी शाळेत आहे आणि मी आवर्जून मिटिंगला आल्यावर सरांना सांगत असतो की शिक्षकांची मुलं मराठी शाळेत शिकली पाहिजेत. की शिक्षकांनी इंग्रजी शाळेचं वाढवलेलं प्रस्थ जे आहे त्याच्यावर माझा अभ्यास झाला आहे की बऱ्यापैकी शिक्षकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात आणि ते इकडे मराठी शाळेतल्या मुलांना शिकवा येतात, माध्यमिक शाळेत शिकवा येतात. हे कुठेतरी चुकीचं आहे. आता सेमी आलेलं आहे, मराठी माध्यम पहिलीपासून इंग्रजी आलेलं आहे आणि त्याचा करताना मला असं म्हणणं नाही की प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा घडला पाहिजे.
IAS झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. पण मराठी मातीत शिकणारी मुलं आता माझ्या 2-3 मैत्रिणी शिक्षक आहेत, मला आनंद आहे. काही नर्स आहेत, माझी शुभांगी आमची क्लासमेट आहे त्यावेळी, शुभांगी पण मुंबईमध्ये जॉब करते. शर्मिला शिंगटे मला ती वकील होती, बरोबर ना? सॉरी, मला आपल्यापेक्षा एक मुलगी वकील आहे, मला कोर्टात भेटते. मला ओळखलं का आम्हाला तारखेला जायला लागतं. हा, मग ते माझं कन्फ्युजन झालं, मला वाटलं तूच आहेस. तर हे करताना आता आपल्याला इतकं निसर्ग सौंदर्य संपन्न नटलेलं हे आपलं माध्यमिक हायस्कूल आहे. याची जाणीव जेव्हा शहरामध्ये जाता, मोठ्या प्रमाणात डोनेशन भरता आणि तिथं शिकवताना मुलांना त्रास पुढे लावता. आता इथं 10वीत आहे ना, इथं बॅच चांगली चालू आहे, शिक्षकांनी एवढे कष्ट घेतले तरी काय पालकांनी 20,000 रुपयाचा क्लास लावलाय पर्सनल ट्रेनिंग. सातारा उडतारमध्ये आहे, चांगली गोष्ट आहे, त्यांच्याकडे पैसे ते घालतायत. पण हे जे शिकवणारे शिक्षक आहेत हे जीवाचं रान करून विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. त्याची पोचपावती आपली लोक देताना फार कमी लोक आहेत की ज्याचा विचार करतायत. आम्ही ग्रामीण भागात राहताना मला सांगायला आनंद होतोय, याच विद्यालयामध्ये माझा पुतण्या 95 पास झाला, 94.18 विनीत संतोष जगताप. तो आज मेडिकल कॉलेजच्या 4थ्या वर्षाला आहे, त्याला मेरिटने ऍडमिशन मिळालेलं होतं. तसंच दुसरा माझा पुतण्या आहे, तो पण BDS करतोय कृष्णा विद्यालय कराडमध्ये. ही आमची सगळी मुलं, माझा मुलगा इथंच आहे, आता 10वीला आहे. आणि नंतर असणारी जेवढी मुलं घरात घडली ती आम्ही इथं शिकलो आणि इथं शिकवणार. उडतर हे गाव सोडणार नाही, सातारला राहू जाऊ शकतो पण जात नाहीये. आणि याचा मला अभिमान आहे की माझ्या शाळेवर, माझ्या शिक्षणावर माझा विश्वास आहे, शिक्षकांवर, गुरुजनांवर. दादा दादाला मी बोलता बोललो की आपल्याला शाळेला काहीतरी द्यायचं आहे. तर आता दादा जाधव हा खडतर प्रवास करणारा विद्यार्थी होता. माझा मित्र आहे, सागर आहे. सागरने पण फार खडतर प्रवास केलेला आहे. आर्थिक परिस्थितीतून जेव्हा बजेट नसतं आणि बजेट जेव्हा आपल्याला कष्ट घरातली आपले इकॉनॉमिक कॅपिटल बघून जेव्हा मुलं हळूच बालक्यामध्ये आईवडिलांना बोलतात मला ही पाहिजे ते पाहिजे, तर तेव्हा फार त्यावेळेला परिस्थिती बेताची होती. माझीही परिस्थिती फार अगदी उत्तम होती असं नाही, पण बरी होती. म्हणजे तात्या आहेत, तात्याला आमची परिस्थिती माहिती आहे, मोठ्या सरांना माहिती आहे. वडील फार माझे कडक आहेत आणि त्यातनं शिकताना गडबड होती सगळी. पण आम्ही शिकलो. माझा भाऊ पण चांगला शिकला. मला सांगायला आनंद होतो, आम्ही ग्रामीण भागातनं चिखलात नाही पर्यंत शिकलो. मला स्पर्धा परीक्षा करायची होती, त्यावेळेला करणी घोटाळा झाला. 13 वर्ष परीक्षा नव्हत्या सर, त्यातला मी विद्यार्थी आहे. नंतर माझं MA झालं, मी BJ केलं, पत्रकारिता पास झाले. तर मी पुढारीमध्ये सुरुवात केली. पुढारीमध्ये मी 10 वर्ष काम केलं. नंतर मग मला सेल्समध्ये इंटरेस्ट होता, त्याच्यातनं मी सकाळला जॉईन झालो. सकाळमध्ये आज गेली 20 वर्ष आता मी तिथं असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो. आणि तिथं मला काम करताना यशवंत शिक्षण संस्था विभाग सुरूच्या ज्या शाखा आहेत तिथून कुठली बातमी माझ्याकडे आली तर ती लगेच लागते, सकाळला 2 दिवसात 3 दिवसात लागते, ती लावण्याचं काम मी करतो. अगदी यशवंतच नाही, आपल्या वेळेचे जे शिक्षक रिटायर होतात आपल्या यशवंत शिक्षण संस्थेतून, परिवार मोठा आहे तर तिथनं जो कोण सांगतो त्यांना बाबा जगतापांना जगतापांना बातमी पाठवा, तर ती बातमी लावण्याचं मी काम करतो, विनामूल्य करतो. ते मला सांगायला आनंद होतो आणि आवडतंय. कारण काय आपण जिथं घेतलंय, ज्ञान घेतलंय, त्याचं आपण काहीतरी देणं आहे, तर आपल्या जे हातात आहे आपण जे करू शकतो ते अग्रक्रमाने केलं तर त्यासारखं अगदी पुण्य काही नाही असं मी म्हणेन. आणि एवढं छोटंसं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं उपस्थित असलेले गुरुजन वर्ग आणि आपण सर्व मित्रमैत्रिणी, प्रत्येकाची आपली परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. ज्या परिस्थितीतून आपण इथं आलो आहोत किंवा आतापर्यंत घडलो आहोत, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. मी तर मला त्यावेळेला लाज वाटायची की गावातनं गोळा करायचं बोलवतं आणि त्यातून आमचा उदरनिर्वाह चालायचा. इथलं एकही शिवार असं नाही की त्या शिवारामध्ये माझे वडील, भाऊ आणि मी फिरलो नाही बोलवतो गोळा करत. त्या पेंड्या एका ठिकाणी साठवायच्या, त्या ठिकाणी एकत्र आणायचं आणि परत उन्हाळ्यात आमचा कार्यक्रम एका ठिकाणी त्याचं मळायचं आणि ती ज्वारी वर्षभर पुरवायची. अशा परिस्थितीमधनं शिक्षण घेणं तर खूपच अवघड होतं, अतिशय अवघड होतं. मी 5वीला मराठी शाळेतून इकडं प्रवेश घेतला आणि ते वह्या वगैरे आमच्या फाटक्या वह्या सगळं बघून शिक्षकांना काय दया आली पण आठवत. त्या काळात भिकाजी मोहिते सर एकदम जवळून बघायचे. सरांनी माझं नाव रामकृष्ण चॅरिटीसाठी घेतलं आणि मला चांगल्या वह्या, नवी कोरी पुस्तकं, कंपास पेटी, रंगपेटी
मिळू लागली. 6वी पासून 10वी पर्यंत सगळ्यात म्हणजे अगदी अपडेट दप्तर माझ्याकडे असायचं व्यवस्थित एकदम. बॅग तीच असेल पण वह्या पुस्तकं नवीन कोरी असायची. त्याच उमेदीनं अभ्यास करत गेलो. सरांचं सगळ्या मार्गदर्शन मिळालं. शिंगटे सरांनी एकदम इतकी माया लावली की आई वडील पण एवढी माया लावणार नाही. मोकाश सरांनी माझ्या भावावर तेवढं पण प्रेम केलं, हेमंतवर, आणि माझ्यावर पण. हेमंत आमचा त्यावेळेला कुस्ती खेळायचा, दूध प्यायला नसायचं. मला पण तीच परिस्थिती. मी त्यावेळेला माझा मित्र प्रवीण शिंगटे, अगदी आम्ही एकत्र असायचो प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. आणि 30 किलो वजनाचा मी पैलवान होतो त्यावेळेला. आणि माझ्याबरोबर 7वी 8वीला गेलो तरी 5वीचं पोरगं लागायचं कुस्तीला. इथं कुस्ती जिंकायचो, तिकडं त्याला गेलो सुरूरला पण परत स्पर्धा व्हायच्या, तिथं पण जिंकायचो. एकदा तर डोक्यावरच पडलो मी कुस्ती खेळताना. सुरूरला पहिली जिंकलो आणि दुसऱ्या कुस्तीच्या वेळेला त्या पैलवान, अगदी कवठ्याचा पैलवान होता, त्यानं डोक्यावरच पाडलं मला आणि पडलो. मोकाश सरांचं लक्ष दुसरीकडे होतं. नंतर माझ्याकडे आले आणि इतकी काळजी, सरांचं सगळं विसरले आणि माझी मान धरून बसली. शाळेत परत माघारी येतोपर्यंत माझी मान धरून सर बसली होते. काळजी करू नको, 12 वर्षे. इतकं ममत्व त्या शिक्षकांनी आमच्याशी जोडलं गेलं होतं. आणि तीच परिस्थिती पुढेही कायम होती. 11वी 12वीला सायन्स कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तिथं अक्षरशः बांबवून घेण्याची परिस्थिती तर झाली त्या काळामध्ये. कारण तुमच्यासारखं करून घेणारं कोण त्यावेळेला भेटलं नाही. आणि आम्ही पण जाऊन येऊन सातारावरनं YC कॉलेजला होतो. मनीषा होती, अर्चना होती, मेघा होती, अर्चना जगताप होती, शुभांगी होती. त्यानंतर पण त्या पद्धतीने काही मेरिट पडलं नाही. मेरिट पडलं म्हणजे नापास झालं असतो बरं झालं असतं असं वाटतं काही वेळेला 12वीला. त्यानंतर दुसरा मार्ग तरी निवडला असता पण पास झाला. आणि परत मग काय करायचं, आता नोकरी तर लागली पाहिजे कारण घरची परिस्थिती अतिशय बेताची, म्हणजे कोणाला सांगू पण शकत नाही अशा परिस्थितीमध्ये. मग ती काहीतरी मार्ग काढला पाहिजे. रोजचं जगणं आपल्याला सुधारलं पाहिजे, या परिस्थितीनं बाहेर आपण पडलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला ITI केला, मोटर मेकॅनिकल ITI केला. त्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये अगदी पहिलीच इंटरव्ह्यू होती बजाज ॲटोची आणि ITI मधनं मी सिलेक्ट झालो पहिला. बजाज ॲटोला अप्रेंटिसशिपसाठी सिलेक्ट झालो. परत तिथं चाकांची वेगळी बॅच आणि अकोर्डीची वेगळी बॅच केल्यामुळं 1 वर्ष अप्रेंटिसशिप करून परत माघारी आलो घरी. इकडं पुन्हा काय करायचं तर थोडं भांडवल करून एक दुकान टाकलं, किराणा मालाचं दुकान, आणि ते चालवत मी BA पूर्ण केलं माझं शिक्षण. माझ्या बरोबरची जी मुलं होती, मागची मुलं माझ्या बरोबर आली होती आणि जी पुढं होती त्यांनी मला मदत केली पुस्तकांची आणि किंवा मोटिवेशन दिलं की बाबा तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर. ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि त्यावेळेला बरोबर विजू सारखा असायचा. विजय जगताप त्यावेळेला पुढारीमध्ये जॉबला लागला होता आणि विजयचं म्हणणं होतं की आपण बॅचलर ऑफ जर्नलिझम करायचं. जर्नलिझमचा कोर्स इथं नव्हता, पुण्याला किंवा कोल्हापूरला असायचं ते. त्यावेळेला नेमकं योगानं कला वाणिज्य कॉलेजला ते BJचा सुरू झालं होतं आणि पहिलीच बॅच आमची बॅचलर ऑफ जर्नलिझमची. ते BJ मी केलं आणि त्यानंतर वार्ताहर म्हणून तरुण भारतसाठी मी काम करत होतो इथं ग्रामीण भागामध्ये. नंतर तिथं संपादक दीपक प्रभावळकरांचं काय मन जडलं, माझी बातमीची कॉपी बघून शिंगटे सरांनी एवढं ओपन व्यवस्थित घेतलं होतं, व्याकरणाची चूक नाही, अजून सुद्धा नाही. प्रूफ रिडिंग जरी प्रूफ रिडर आमच्याकडे असला तरी माझी बातमी प्रूफ रिडिंग कोण करत नाही, कारण प्रूफ रिडिंग केलेलीच माझी बातमी असते. तर त्यावेळेला त्यांनी प्रभावळकरांनी मला तरुण भारतमध्ये ऑफिसला काम कर म्हणले, तुला करिअरचा विचार कर. त्यावेळेला माझं वय होतं 26, की आता करिअर केलंच पाहिजे अशा टप्प्यावर. म्हणून तरुण भारतला मी जॉईन झालो. टप्प्याटप्प्यानं 3 वर्ष मी ऑफिसला काम केलं तिथं. परत मला लोकमतनं बोलून घेतलं की लोकमतमध्ये उपसंपादकाची एक जागा रिक्त आहे, तर तू करशील का, असं तिथल्या संपादकांचा फोन आला आणि भेटायला बोलवलं. त्यावेळेला तरुण भारतमध्ये मानधन तत्वावर मी सर काम करत होतो, म्हणजे पगार एवढा नव्हता येण्या जाण्याचे हे. आणि त्यावेळेला नेमकं आम्ही घर पण बांधलं होतं
घराचा हप्ता पण होता ते द्यायचं, म्हणजे हेमंत आणि मी कसं तरी धडपडून ते हप्ता आम्ही भरत होतो. पण शेवटी आता तरुण भारतच्या त्या मानधनात काही भागत नव्हतं. म्हणून शेवटी 3च वर्षात मी निर्णय घेतला की लोकमतला गेलो. लोकमतला गेल्यानंतर अगदी सगळी जबाबदारी मी नोकरीच, म्हणजे परमनंट नोकरी मला लोकमतला लागली. त्या नोकरीनं माझ्या आयुष्यात बदल घडला. टप्प्याटप्प्यानं माझा पगार पण वाढत गेला, पोस्ट वाढत गेली. वरिष्ठ उपसंपादक म्हणून मी काम करत होतो. सगळे बीट मी हाताळले, एकही बीट नाही उडतऱ्यातला ग्रामीण भागातला पोरगा. आज सातारा शहरामध्ये उदयनराजेंची पण मुलाखत घेतो, श्रीनिवास पाटलांची मुलाखत घेतो, सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या. उडतानमधला मुलगा नाही, बाळासाहेब पवार विद्यालयाचा विद्यार्थी. ते तुमचा कॉमेंट होता म्हणून सर झालं. या सगळ्या गोष्टी परत मला सकाळमध्ये पण ऑफर आली, सकाळमधून मला पुढारीची ऑफर आली आणि आता मी पुढारीमध्ये उपसंपादक म्हणून काम करतोय. मला ज्या ज्या पद्धतीनं पगारवाढ झाली मी गेलो, स्वीकारलं ते आणि करत राहिलो. आता स्वतःचं घर पण आहे मला सातारमध्ये. हॅलो, मी शुभांगी तरडे, आधीची शुभांगी बाबर. मी या बाळासाहेब पवार हायस्कूलची माझी विद्यार्थिनी. आज आम्ही 30 वर्षानंतर या शाळेमध्ये स्नेह मेळावा हे आयोजित केला आणि या स्नेहमेळाचं आयोजन प्रदीप शिंगटे, विजय जगताप, सागर गुजर, अर्चना जगताप, अनुली काटवटे या सर्वांनी खूप छान पद्धतीनं केलं आणि आम्ही 30 वर्षानंतर शाळा सोडल्यानंतर पहिल्यांदा भेटलो. खूप छान प्लॅनिंग केलेलं होतं आणि खूप छान हा स्नेहसोहळा झालेला आहे आणि आमच्यातलेच काही मित्रमैत्रिणी आहेत ते खूप छान पदावर काम करत आहेत. आत्ताच आम्हाला काही लोक संपादक आहेत, काही छान इंजिनियर आहेत, काही राजकारणी याच्यामध्ये पण आहेत. तर आम्हाला याचा खूप एकमेकांना उपयोग होणार आहे इथून पुढे आणि काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही एकमेकांना सगळ्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड माहीत झालेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम आला तरी आम्ही एकमेकांना सपोर्ट करू. सगळे आम्ही आता कॉन्टॅक्टमध्ये आलेलो आहोत आणि याचा फायदा नक्कीच आमच्या ग्रुपला होईल. थँक्यू. मी अर्चना जगताप. बऱ्याच दिवसांपासून बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे या स्नेह संमेलनाचा आपण असं म्हणतो की अरेंजमेंट चालू होती, पण बऱ्याच लोकांनी आमच्यापैकी जसं की शुभांगी तरडे, त्याच्यानंतर प्रदीप यांनी लीड घेतली आणि म्हणजे त्यांनी त्यांच्या व्यस्त कामामधून पण वेळ काढला आणि बऱ्याच लोकांचे कॉन्टॅक्ट्स घेतले. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला, त्याच्यानंतर नियोजन सुरू झालं, कार्यक्रम पत्रिका कशी असणार याची सगळी त्यांनी अरेंजमेंट केली आणि इथे आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सगळ्यांना भेटलो त्यावेळेस असं कळालं की बरीच लोक जे काय ते कॉलेज लाईफ होतं किंवा स्कूल लाईफ होतं ते सोडून आता पुढं आलेले आहेत आणि जबाबदारीने त्यांचं घर सांभाळत आहेत किंवा त्यांचं जे प्रोफेशनल लाईफ आहे ते तिथं प्रॉपर पद्धतीनं लीड करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आमच्या मैत्रिणी भेटल्या त्यांच्याशी पण आम्ही मनमोकळेपणाने संवाद साधला. तर सगळेच आपापल्या रेग्युलर रुटीनमध्ये व्यस्त आहेत आणि इथून पुढे आम्ही जो काही ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही ॲक्टिव्ह राहू आणि ज्या लोकांचा आम्हाला इथे आल्यानंतर कॉन्टॅक्ट्स वगैरे मिळालेले आहेत जसे की राजकारण अजून मोबाईल एकाने घेतलं चांगलं मग ग्रुपवर टाकलं की मिळतंय ना सगळ्यांना. दोन काढ मग एक समोर एक नंबर. माझं नाव शर्मिला शिंगटे, बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे. इथे आज आम्ही बॅच 1995च्या 10वीला जे पासआउट झाले आहे त्या सर्व मुलांचं रियुनियन स्नेह मेळावा किंवा गेट टुगेदर अरेंज केलं होतं. आज जवळजवळ 30 वर्ष, जवळजवळ म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट 30 वर्ष झाली आहेत आमच्या बॅचला पासआउट होऊन
आणि ह्या रियुनियनमुळं आम्हाला आमच्या जुन्या स्मृतींना खूप छान पद्धतीनं उजाळा देता आला. आज आमच्या बॅचमधली जी सहकारी वर्गमित्र मैत्रिणी आहेत ते आत्ता सध्या काय करतात, कुठे करतात याबाबत त्यांचे ख्याली खुशाली समजली. ह्याचाही खूप आनंद होतो आहे. तसंच इथून पुढं ज्या गोष्टी आम्ही आत्तापर्यंतच्या 30 वर्षांच्या काळात एकमेकांबरोबर करायला पाहिजे होत्या, मित्रमैत्रिणी म्हणून, वर्गबंधू किंवा भगिनी म्हणून, त्या पुढच्या काळामध्ये आम्हाला करण्यासाठी आजचं रियुनियन हे महत्त्वपूर्ण आहे. असेच दरवर्षी किंवा वारंवार भेटण्याचं आज आम्ही एकमेकांना शब्द देऊन हे रियुनियन आज संपत आहे. माझं नाव अडवली प्रकाश काटवटे. आजचा जो 94-95च्या बॅचचा कार्यक्रम झाला तो अतिशय सुंदर असा झाला. या कार्यक्रमातून आम्हाला खूप प्रेरणा मिळणार आहे. आम्ही 30 वर्षापूर्वी जे सगळे भेटलेले मित्रमैत्रिणी आणि गुरुजन जे वेगळे होतो ते आता आम्ही एकत्र झाले आणि पुन्हा आमची स्नेहाची अशी मैत्री पुन्हा अशी सुरू होणार आहे. नमस्कार. 2 मिनिटं. मी नीता अरविंद शिंदे, राहणार खडकी. परत करायचं जाताना तुम्हाला. नीता अरविंद शिंदे, राहणार खडकी. आजच्या या 1994-95च्या बॅचमधून आम्हाला सर्व मित्रपरिवाराकडून, आमच्या गुरुजन वर्गाकडून आम्हाला खूप असे छान मार्गदर्शन मिळाले आणि त्यासोबत 4 शब्द बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी धन्यवाद करते आणि हा खूप कार्यक्रम छान पद्धतीने पार पडला असं मी धन्यवाद करते. चला माझं नाव शैला अनिल शिंदे, बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे. 1994-95ची बॅच. आम्ही 30 वर्षांनी एकत्र आलो. खूप छान वाटलं. ह्या मातीनं आम्हाला घडवलं, ह्याच मातीनं रुजवलं आणि ह्याच मातीत आम्ही वाढलो. आज गुरुजन वर्ग इथं आले, त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं, आम्ही आमचं मनोगत सांगितलं. खूप छान वाटलं आणि असंच परत गेट टुगेदर व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. चला. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्याच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे कधी वाढले तुलावे कळेना जोरे बाग, आता सुनी सुनी सारी काकडे राशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, काकडे राशी हरवली
उखाणे कसे सोडवावे कसे वागणे कळ्याचे फुलाची कधी वाढले तुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्याच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागणे कळ्याचे फुलाची कधी वाढले तुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्याच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागणे कळ्याचे फुलाची कधी वाढले तुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्याच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागणे कळ्याचे फुलाची कधी वाढले तुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्याच्या गाणे नभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागणे कळ्याचे फुलाची कधी वाढले तुरावे कळेना जुरे बाग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली
पुढील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।